चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आणि चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. तर माऊली, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी स्वागत करूया आपल्या कीर्तन सोहळ्याच्या सारथींचं. प्रथम स्वागत करूयात हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांचं. आणि आता स्वागत करूयात हरिभक्तीपरायण राधाताई सानप यांचं. माऊली, पाचारण करूयात हरिभक्तीपरायण श्रुतिका महाराज कुंभार यांचं. हरि जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोनिया ठाव अहंतेचा. सोनिया ठाव अहंतेचा. सोनिया ठाव अहंतेचा. तोची संत साधू ओळखावनिका. संत साधू ओळखावा. तोची संत साधू ओळखावनिका. संत साधू ओळखावा. हे रते आई का मायाबद्ध. रती आई का मायाबद्ध. हे रती आई का मायाबद्ध. देखील या धना मृतिके समान. कलिया धन मृत्यू के समान. देखील या धना मृतिके समान. कलिया धन मृत्यू के समान. नवविधा रत्न जैसे धोंडे. नवविधा रत्न जैसे होडे. नवविधा रत्न जैसे होडे. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. क्रोध दोघे घालले बाहेर. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. काम क्रोध दोघे घातले बाहेर. शांती क्षमा घरी राबवीत. शांती क्षमा घरी राबवील. शांती क्षमा घरी राबवील. नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे. म्हणे नाम गोविंदाचे वाचे. नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे. हे नाम गोविंदाचे वाचे. विसंबेनाथ्याचे क्षण मात्र. संबेनाथाचे समाधान. विसंबेनाथाचे समाधान. तोची संत साधू ओळखावनिका. संत साधू ओळखावा. तोची संत साधू तोची ओळखावनिका. संत साधू ओळखावा. हे रते आई का मायाबद्ध. हे रते आई का मायाबद्ध. हे रते आई का मायाबद्ध. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार ज्यांनी त्या सिंध प्रांतामध्ये नेऊन पोहोचवला. अहो, वारकरी संप्रदायाची पताका अवघ्या महाराष्ट्रभर नाही तर त्या पंजाबाच्या गुमानपर्यंत सुद्धा ज्या संत महात्म्यांनी नेऊन पोहोचवला. आपल्या वारकरी संप्रदायाचे जनक आद्य फडकरी असणारे देवाचे लढिवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि या नामदेवरायांचा 5 चरणाचा संत प्रकरणातील सुंदर असा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंग नामदेवरायाचा आहे. आजच्या अभंगामध्ये नामदेवराय वर्णन करतात, संतांची लक्षणं सांगतात. पहिलं, सर्व भूत मात्रामध्ये एक वासुदेव पाहतात. अहो, दुसरं सांगतात, ज्यांच्या अहंकाराचा ठावच मुरला,
ज्यांचा अहंकार निघून गेला. तिसरं सांगतात संत ज्या वेळेला खरे संत संपत्ती पाहतात, धन पाहतात, त्यावेळेला त्या धनाला सुद्धा मृतिके समान मानतात. मृतिका म्हणजे माती, ऐका. आणि जे नवरत्न आहेत ते नवरत्नांना सुद्धा ते दगडाप्रमाणे मानतात. पुढच्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात त्या कामाला, क्रोधाला सुद्धा ते घराबाहेर ठेवतात आणि दया, क्षमा, शांती घरी राबवतात. दादा लक्षात घ्या. आणि हे नामदेवराय सांगतात देवा आम्ही संत आहोत, आम्ही तुला चरणांशी समर्पित आहोत देवा. नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंबेना त्याचे क्षण मात्र. देवा तुझं नाम आम्हाला विसरून देऊ नको. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठावंतेचा. नामदेवराय सांगतात सर्व भूत मात्रामध्ये एक वासुदेव पाहतात. अहो नुसतं पाहत नाहीत, ज्यांच्या अहंकाराचा ठावच पुसून गेला. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तू संन्यासी जाण निरंतर. ज्यावेळेला माऊली ज्ञानोबराय शुद्धीपत्रक आणण्याकरता पैठणमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर एका ब्राह्मण वृंदाने थोडी खिल्ली उडवली. म्हटले काय रे नाव बालक तुमची? माऊली ज्ञानोबरायांनी हात जोडले, म्हटले दादा माझं नाव ज्ञानदेव. चारही भावंडांनी आपापली नावं सांगितली दादा. आणि त्या ब्राह्मण वृंदाने थोडीशी खिल्ली उडवली. म्हटले अरे ज्ञानदेव म्हणतो स्वतःचं नाव, त्या बखालीला जो बांधलेला रेडा आहे ना रेडा, त्याचंही नाव ज्ञान. माऊली म्हटले हो दादा का नाही? ब्राह्मण वृंद म्हटला त्याचा आणि तुझा आत्मा एक आहे म्हणतोस. माऊली म्हटले दादा नुसतं नावात काय घेऊन बसलात, त्याचा आणि माझा आत्मा एकच. त्यावेळेला माऊली ज्ञानोबराय सांगतात त्या ब्राह्मण वृंदाला, ब्राह्मण वृंद म्हटला अहो त्या रेड्याला जर मारलं तर तुम्हाला लागेल काय? माऊली म्हटले हो का नाही लागणार. जवळ बोलवलं, ओढत ओढत त्या रेड्याला आणलं. जसे हसुडाचे पटके त्या रेड्याच्या पाठीवरती मारायला सुरुवात केली. महिषाची पाठी मारिता हसूड, तोची वळ उठे ज्ञानदेवा. अहो माऊली ज्ञानोबरांच्या पाठीवरती वन उठायला लागले हो. एवढं एक ब्राह्मण वृंदा म्हटला अरे काहीतरी विद्या शिकून आली असतील, काहीतरी दुसरी परीक्षा घ्या. त्यावेळेला त्या ब्राह्मण वृंदाने सांगितलं सर्व वेदामध्ये जर कोणता वेद अवघड असेल तर त्या वेदाचं नाव आहे ऋग्वेद. ऋग्वेदाचं वदन माऊलींनी रेड्याच्या मुखातून करून घेतलं. नुसता हात ठेवल्या डोक्यावरती, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. नुसता हात ठेवला हो दादा आणि रेडा वेद बोलू लागला. पहा ना, मुन सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठाव हंतेचा. असे साधू संत ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये येतात, खरे साधू संतांची लक्षणं सांगतात. देखिली धन मृतिके समान, नवविधा रत्न जैसे धोंडे. ज्या वेळेला रत्न पाहतात ताई, ज्या वेळेला ते धन पाहतात त्या धनाला सुद्धा मृतिके समान म्हणतात. आणि ज्या वेळेला ते रत्न पाहतात, धातू पाहतात, त्या धातूला सुद्धा ते दगडाप्रमाणे म्हणतात. चौथ्या चरणामध्ये नामदेवराय पुढचं वर्णन करतात. काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवीत. अहो शांती क्षमेला घरामध्ये राबवतात. माझा एक छोटासा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं बरं का. मला सांगा मांजर लबाड आहे की प्रामाणिक हो? मांजर लबाड आहे आणि कुत्र प्रामाणिक आहे. पण आम्ही संसारिक लोक दादा एवढी उलटी आहोत. लबाड मांजर ताटाजवळ आणि प्रामाणिक कुत्र घराबाहेर, हाय का नाही? पण संत तसे करत नाहीत. काम क्रोधाला बाहेर टाकतात आणि शांती क्षमा घरी राबवीत. तुम्ही म्हणाल महाराज घर नक्की कोणतं? घर दोन प्रकारचं आहे बरं का. हा 3.5 हाताचा जो देह आहे ना दादा, ते सुद्धा एक घर आहे. आणि आपण ज्या घरामध्ये निवासामध्ये राहतो ना, ते सुद्धा एक घर आहे. पण संतांना इथं हे घर अपेक्षित आहे का दादा? अहो अजिबात नाही. संत सांगतात अंतरंगामध्ये संत शांती क्षमा घरी राबवीत. शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंबेना त्याचे क्षण मात्र. देवा
आम्हाला मरेपर्यंत तुझं नामाचा विसर पडू नये हे अभंगाच्या शेवटच्या चरणात नामदेवराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल संतांना एवढंच अपेक्षित आहे दादा, तुम्हाला जीवाला वाटत असेल भगवंतापर्यंत जावं तर जीवानं हे संताला शरण जावं. लक्षात घ्या, आजकालच्या साखर कारखान्यामध्ये अलीकडच्या बाजूनं उसाची मोळी घालायची, पलीकडच्या बाजूनं पोत्यात साखर पडलेली तुम्हाला दिसते ताई. पण एक जण हुशार होता, म्हटला आम्हाला सांगा महाराज, आमच्या सारख्या येड्यानी अलीकडच्या बाजूनं शेवरीच्या कडुलिंबाच्या येड्या बाबळीच्या जर काड्या घातल्या पडेल का हो साखर? अजिबात नाही. पण म्हटला बास तुमचं विज्ञान इथेच हारलं, पण आमच्या संतांचा कारखाना एवढा श्रेष्ठ आहे, अलीकडच्या बाजूनं दुर्जन घालायचा आणि पलीकडच्या बाजूनं तुम्हाला सज्जन बाहेर पडलेलं दिसेल. कारण या सर्वभूत मात्रामध्ये एक वासुदेव पाहणारे केवळ आणि केवळ संत आहेत. लक्षात घ्या, अहो संतांशिवाय तुम्हाला आणि आम्हाला पर्यायच नाही नामदेवराय सांगतात. म्हणून पण खऱ्या संताला शरण जाणं गरजेचं आहे. नामदेवराय सांगतात, तोची संत साधू ओळखावा निका, तोची संत साधू ओळखावा निका. निका या शब्दाचा अर्थ आहे खरा. ऐका, आणि असं नामदेवराय आपल्याला या अभंगामध्ये सांगतात, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. वा 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 वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. या अंगावर देखणी पैठणी, एका खांद्यावर त्याचा शालू, किंतर सुरू होण्याच्या पूर्वी असलेली ती गळ्यातली विणा, परंपरेचा पण किती देखणा शृंगार आहे ना ताई. काय सांगाल यांच्या सेवेबद्दल? श्रुतिका ताई महाराज यांनी खूपच नामदेव महाराजांचा छान अभंग घेतला आणि खूपच छान कीर्तन केलं. म्हणजे ज्याला बेधडकपणा म्हणतात. वक्त्याचं वक्तृत्व करत असताना बेधडकपणा फार महत्वाचा असतो, तो त्यांच्यात मला जाणवला. खूप लढी मर्दानी झाशीवाली राणी, असं मर्दानी कीर्तन झालं बरं ताई. खूप छान, खूप छान, एक नंबर. आणि स्वर ताल गाण्याची पद्धत छान सांगितली तुम्ही. आणि तुम्ही नामदेवरायाचा अभंग घेतला, फार महत्वाचा अभंग घेतला. या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दोनच पायऱ्या आहेत, एक म्हणजे नामदेवाची पायरी आणि दुसरी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या रायगडाची पायरी. दोनच पायऱ्या आहेत. वा वा वा, माझ्या लाडक्या ताईला मी कोटी कोटी शुभेच्छा देते भविष्यासाठी. वा 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 वा. कीर्तन ही अशी एक गोष्ट आहे की जेव्हा ती बाहेर पडत असते तेव्हा ती आत पण जात असते. म्हणजे जशी आदरणीय राधाताई जसं म्हणाल्या की एकदम मर्दानी कीर्तन, अखंड कीर्तन, त्याचा जो फ्लो आहे, ज्याला ओघवती वाणी आपण म्हणतो, माऊलीची आपल्यावर नक्की कृपा आहे. सोपं सांगायचं तर असं आहे की ओघवती शैली आणि तुमचं कौशल्य चातुर्य हे नक्की वाखाणण्याजोग आहे. आपल्याला पुढच्या ह्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मग ताई, दोन्ही सारथ्यांच्या तुमच्या प्रतिक्रिया झाल्या. तुम्ही हे शिक्षण, या कीर्तन कलेचं जे शिक्षण आहे ते वारकरी संप्रदायातून की वारकरी शिक्षण संस्थेतून? वारकरी शिक्षण संस्थेतून. मग ते सगळं लहानपण आई वडिलांसोबत गेलं की सगळं वारकरी शिक्षण संस्थेतच? नाही नाही, आई वडिलांच्या पासून मी प्रथमतः 10 वर्ष आजूळमध्ये होते माझ्या, आणि त्यानंतर ना मी गावाकडे आले, नंतर संस्थेमध्ये टाकण्यात आलं मला. का बरं? आमची घरची परिस्थिती थोडी नाजूक असल्यामुळे आई वडिलांनी मला आजोळी ठेवलं होतं 10 वर्ष. आलात, सेवा सादर केली, दोन्ही सारथ्यांची मतही तुम्हाला मिळालीत. तुमच्या सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण. रामकृष्ण. आता आमंत्रित करूया आपल्या पुढच्या सेवेकऱ्याला. पाचारण करूयात हरिभक्ती परायण किशोर महाराज लडकत यांचं. आता तरी विचार करी ध्याई अंतरी विठ्ठला, ध्याई अंतरी विठ्ठला, ध्याई अंतरी विठ्ठला. आता तरी विचार करी ध्याई अंतरी विठ्ठला, ध्याई अंतरी विठ्ठला, ध्याई अंतरी विठ्ठला. काहीतरी
पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया. हा नाही तरी वाया जासी, पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया. जिने मरण या परी दुःख, सांगा अधिक कोण ते पा, सांगा अधिक कोण ते पा, सांगा अधिक कोण ते पा. जिने मरणे याहून दुःख, जाना अधिक जाना अधिक सांगा अधिकृत कोण. नाही तरी वाया जाशी, नाही तरी वाया जासी, नाही तरी वाया जाशी, नाही तरी वाया जासी, नाही तरी वाया जाशी. पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया. नाही तरी वाया जासी, पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया. निळा म्हणे जरा व्याधी, नाना उपाधी दरिद्री, नाना उपाधी दरिद्री, नाना उपाधी दरिद्री. निळा म्हणे जरा व्याधी, नाना उपाधी दरिद्री, नाना उपाधी दरिद्री, नाना उपाधी दरिद्री. नाही तरी वाया जाशी, नाही तरी वाया नाही तरी वाया जाशी. पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया. नाही तरी वाया जासी, पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया, पुढे 84 भोगावया. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरद हरिहर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग वर्तमान स्थितीमध्ये मानवता आणि विवेक धर्माचा वसा आणि वारसा जपणारा वारकरी संप्रदाय यातील संत मांदेआळीतील संत श्री निळोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून निळोबारायांनी या भूतलावरती एकमेव विचारप्रधान प्राणी आहे तो म्हणजे माणूस, त्या माणसाला स्वतःच्या स्वहिताचा विचार करायला लावतात आणि तो विचार त्यानं जर केला नाही तर त्याला कोणकोणत्या परिणामांना सामोरं जावं लागेल याचं गोड चिंतन मांडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून 3 प्रश्न उपस्थित करतात. पहिला प्रश्न, माणसानेच विचार का करावा. दुसरा प्रश्न, माणसानं कोणता विचार करावा. आणि तिसरा प्रश्न, माणसानं तो विचार का करावा. 3 गुणी 4 खाणी 84 लक्ष योनी, ऐसी सजीवाची प्रजननी. 3 गुणातून जीव जन्माला आला. रज तम सत्व, अंडज जारज स्वेदज उद्विज. 4 खाणीतून सजीव सृष्टी जन्माला आली. आणि मग एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे. महाराज म्हणतात एवढा सगळा फेरा पूर्ण केल्यानंतर हे नरदेह निदान आमच्या हातामध्ये लागलं. माणसालाच विचार करायला का लावतात? कारण माणसाला विचार करणं शक्यही आहे आणि माणसाला विचार करणं आवश्यकही आहे. म्हणून निळोबाराय सांगतात आता तरी विचार करी. त्यातही कोणत्या माणसाला विचार करायला लावतात? जो माणूस भगवंताला विसरून गेला. कबीर महाराज असं सांगतात, दो बात को मत भूलना, जो चाहे कल्याण, पहले अपने निज मोत को और दूजो भगवान. जो भगवंताला विसरून गेलाय त्या प्रत्येक माणसाला विचार करायला लावतात. इथून पाठीमागं झालं ते सोडून द्या, पण किमान
आता तरी. वा. आता शब्दाच्या पाठीमागे काही ना काहीतरी भूतकाळ असतो, तो भूतकाळ बाजूला सारून द्या. उठा जागे व्हारे आता. महाराज म्हणतात की आता तरी विचार करी आणि काय करा, ध्याई अंतरी विठ्ठल. तुमच्या अंतकरणामध्ये जो विवेक रूपी विठ्ठल आहे ना, त्या विठ्ठलाला तुम्ही काय करा, भजा. महाराज म्हणतात एखादी विहीर आहे, त्या विहिरीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी ज्याप्रमाणे मोटार पंपाची गरज असते, त्याच पद्धतीनं देवा आहे, देवा आहे, हृद मंदिरे शोधून पाहे किंवा मम वंशीय जीव लोका, तो आपल्या अंतकरणातच आहे. परंतु त्याची प्रचिती येण्यासाठी संत विचारांची मोटार आवश्यक आहे. तीच मोटार निळोबाराय देतात. आणि त्या विठ्ठलाचं भजन जर, ती प्रचिती जर तुम्ही करून घेतली नाही तर काय होईल, नाही तरी वाया जाशी पुढे 84 भोगावया. मुळात एखादी गोष्ट ज्याच्यासाठी बनली आहे ती तत्व सोडून जर ती गोष्ट वागायला लागली तर ती काय वाया जाते असं म्हणून. माणूस हा विचारप्रधान प्राणी, मग तो जर त्याचा विवेकशील विचार बाजूला काढून जर राहत असेल ना तर तो वाया गेला. महाराज म्हणतात ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. तुकाराम महाराज सांगतात तुमचे आमचे विचार कसेत. तुका म्हणे झाले कोंबड्याचे परी, पुढे चौकरी लाभ नाही. उकिरड्यावर कोंबडा उकरतो 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 पण त्यातून त्याला काहीच साध्य होत नाही. तुमचे आमचे विचार असेच आहेत, फक्त उकरत चाललोय पण त्यातून काहीच साध्य होत नाही. त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराज सांगतात विंचू लाभा विण तुका म्हणे वाहे शिण. जसा विंचू स्वतःच्या पाठीवर स्वतःची नांगी वावरत फिरत असतो, काही जण म्हणत असतील संरक्षणासाठी फिरत असेल, पण एकाच वेळेस घरातून झुरळ निघालं आणि एकाच वेळेस घरात जर विंचू निघाला तर सगळ्यात पहिल्यांदा फटका माणूस कोणाला मारतो, त्या विंचवाला मारतो. महाराज सांगतात तो विंचू त्याच्या पाठीवर त्याची नांगी घेऊन मिरवतोय, परंतु त्याचा त्याला काही फायदा होत नाही. तुमचे आमचे विचारही असेच भरकटत चाललेत आणि तुम्ही आम्ही विषयामध्ये अडकत चाललोय. कसं, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या उंदराप्रमाणे, ही असो आघवी बोली सांग पा सर्प फणीची सावली. तो उंदीर जसा त्या सापाच्या सावलीखाली नसतोय ना, त्याला असं वाटतंय की मी सावलीखाली नसतोय, परंतु ती शीतळ होईल केतुली मूषक असे. अशा विषयातीत झालेल्या प्रत्येक माणसाला महाराज सांगतात आता तरी विचार करी, नाही केला नाही तरी वाया जाशी पुढे 84 भोगावया. महाराज सांगतात त्याच्या पुढे काय होईल, जिने मरण याहुनी दुःख सांगा अधिक कोणते पा. महाराज सांगतात जन्मा मरणासारखं दुःख दुसरं कुठलं नाही, पण दुर्दैव आहे जन्माचं दुःख आम्हाला सांगता येत नाही. काय गर्भीच्या यातना मज भोगी तो नारायणा, मांस मळ मूत्र जाणा तुझ क्षणा क्षणा ध्यातसे. महाराज म्हणतात की गर्भीच्या यातना आम्हाला सांगता येत नाही, ते दुःख सांगता येत नाही कारण त्यावेळेस आम्ही अज्ञानी असतो, आणि मरणाचं दुःख सांगता येत नाही कारण त्यावेळेस आम्ही जिवंत नसतो. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. आणि हे जर चुकवायचं असेल तर काय करा, आता तरी विचार करी. किंवा जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीण मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मी चेकू. त्याच्या पुढे जाऊन निळोबाराय सांगतात निळा म्हणे जरा व्याधी नाना उपाधी दरिद्री. हा सगळा विचार तुम्ही कुठपर्यंत करा, जोपर्यंत तुम्ही म्हातारपणाने आणि जोपर्यंत तुम्ही रोगाने ग्रासत नाही तोपर्यंत. मनुष्य देहीचे जे ज्ञान पुढील जन्मी मी करीन, म्हणे तो नागवला जाण सोली व ज्ञान जयापाशी. उद्या करू असं म्हणू नका. कसं करा, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. का, कारण दरदूर साप गिळजता आहे उभा, तसा तो घडी घडी काळ वाटे याची पाहे, म्हणून सावध व्हा. निळोबाराय तेच सांगतात आता तरी विचार करी, द्याई अंतरी विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. वा माऊली वा. वा. हरिभक्तीपरायण किशोर महाराज यांनी फारच सुंदर चिंतन केलं. विचारावर त्यांनी चिंतन मांडलं. विचार, आचार, उच्चार आणि संस्कार हा जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. कपडे फडते हे, लेकिन संस्कार फडते नाही. 4 लाख रुपये मीटरचा कपडा घ्या, फाटतो, पण आयुष्यामध्ये जर चांगले विचार मिळाले तर जीवन कधीच बरबाद होत नाही. मला असं वाटतं किशोर महाराज, आज तुम्ही या वारकरी संप्रदायाचे विचार चांगले सांगितले. नक्कीच महाराज, मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देईन. वा वा वा.
किशोर महाराज, आपण शुद्ध सांप्रदायिक कीर्तन कशाला म्हणता येईल अशा स्वरूपाचं गोड कीर्तन केलं. वा. एखाद्याच्या थाळीमध्ये मिक्स ड्रायफ्रूट यावेत तसं प्रमाण, ओवी, चौचरणी प्रमाण या सगळ्याचं छान संतुलन सांभाळत अभंगाची निवड तर मला अद्भुत वाटते. मी मिक्स ड्रायफ्रूट म्हटले ते फक्त कीर्तनालाच नव्हे, तर या सगळ्या दररोजच्या कीर्तनमालांमध्ये आपल्याला सगळ्या संतांच्या वाङ्मयीन परिक्रमा करता येत आहेत. जनरली काही विशिष्ट अभंगच नेहमी किंवा विशिष्ट संतांचेच अभंग नेहमी गायले जातात, पण आपण सकल वारकरी वाङ्मयाला स्पर्श करतात, ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्या श्रीमंतीचं हे खऱ्या अर्थाने दर्शन या निमित्ताने घडतंय. खूप छान सेवा झाली. वा 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 वा. एक मिनिट, हे रोजचं झालंय जरा. अचानक फोन येतो शोच्या मध्ये मला. वा 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 वा. आता हा बँकेचा व्यवहार आहे, इकडे परमार्थाचा व्यवहार आहे, दोन्हीची गाठ कशी बांधता? मुळात बँकेतली नोकरी मी माझी गरज म्हणून करतो आणि हा परमार्थ मी माझी आवड म्हणून करतो. तो कायम तसाच आवड म्हणून राहावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही आधी पोट भरायचं साधन तयार करा आणि नंतर कीर्तन सुरू करा. कारण तुम्ही कीर्तनाला जर पोट भरायचं साधन बनवाल तर तुमचं समाधान गायब होईल. त्यामुळे आधी तुम्ही पोट भरायचं साधन निर्माण करा, मग नोकरी लागली त्याच्यानंतर कीर्तन सुरू केली. महाराज, पुढच्या सेवेसाठी तुम्हाला शुभेच्छा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माऊली, पाचारण करूयात हरिभक्ती परायण सचिन महाराज मस्के यांचं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारो, गेले आशा पाश निवारो, गेले आशा पाश निवारो. विषय तो ज्यांचा झाला नारायण, विषय तो त्याचा नारायण. आवडे जनधन माता पिता, नावडी जनधन माता पिता, नावडी जनधन माता पिता. निर्वाण गोविंद असे मागे, निर्वाणी गोविंद असे मागे. काहीच साकडे पडोनी, काहीच साकडे पडोने, काहीच साकडे पडोने. तुका म्हणे सत्य कर्मा भावे, तुका म्हणे सत्य कर्मा भावे. हात दिया भय नरक झाले, हात दिया भय नरका झाले, हात दिया भय नरका झाले. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. जनधन माता पिता, नावडी जनधन माता पिता, नावडी जनधन माता पिता. हा विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्ते प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला 6 लक्षणं सांगतात. लक्षण क्रमांक 1 जे देहावर उदास असतात ते, लक्षण क्रमांक 2 ज्यांचा आशापाश निवृत्त झालेले आहेत ते, लक्षण क्रमांक 3 ज्यांचा विषय नारायण झालेला असतो ते, आणि लक्षण क्रमांक 4 ज्यांना तन मन धन मातापिता अजिबात आवडत नाहीत असे, आणि लक्षण क्रमांक 5 ज्यांच्या मर्माला कायम मागे पुढे उभा असतो ते, आणि लक्षण क्रमांक 6 म्हणजे त्यांना नरकात जाण्याची जरी भीती घातली तरी सुद्धा सत्य कर्माला सहाय्य झाल्याशिवाय राहत नाहीत असे 6 लक्षणं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. जेव्हा कबीरदासजी महाराज आपल्या ग्रामदैवताचं दर्शन घेण्याकरिता घरामधून बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर दर्शन करण्याकरिता मंदिरात गेले, मंदिरातून बाहेर आले, दर्शन करून बाहेर आले, त्यांचं एकच ध्यान असायचं की भगवंताचं नामचिंतन आणि भगवंताच्या ध्यानात दंग असायचे महाराज. एक समोरच्या घराच्या दारामध्ये एक कुत्र बसलेलं होतं आणि समोरच्या कट्ट्यावर बसलेले मुलं सांगतात, कबीरदासजी वो कुत्ता काट लेता है, सांगण्यासाठी ते आवाजही देत होते, पण कबीरदासजींचं काहीही लक्ष नव्हतं. फक्त त्यांच्या मनामध्ये फक्त एकच की भगवंताचं ध्यान आणि नामचिंतन करायचं. ते कुत्र सांगायच्या आधी जवळही आलं आणि कबीरदासांना चावलं देखील, पायाचं लोचका तोडला आणि पाय रक्ताभंबूळ झाला महाराज. त्या मुलांनी पुन्हा आवाज देण्याच्या अगोदर कबीरदासजींनी सांगितलं
की वो कुत्ता जाने और वो चमडी जाने उसमें मेरा कुछ नाही जाने. याच्याही पुढे जर जाऊन पाहिलं तर आपल्याला जर पाहिलं तर गोरोबा काकांचं उदाहरण घेता येईल महाराज. गोरोबा काकांच्या स्वतःच्या मुलाला पायाखाली चिरडलं तरी देखील ते इतके देहावरती उदास होते की त्यांची पत्नी, गोरोबा काकाची पत्नी, तुम्ही त्या देवाचं, भगवंताचं ध्यान करता, त्याच्यामुळे स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला, काय त्याचं ध्यान करता असं म्हटल्याच्या नंतर गोरोबा काकांनी सांगितलं, अरे काय बोलायचं ते मला बोल, माझ्या देवाला काही बोलू नको. इतके देहावर उदास असले पाहिजे महाराज. जे भक्त देहावरती इतके उदास असतात त्यांचा विषय काय असतो? विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. नावडे जन धन माता पिता. ज्यांना धन आवडत नाहीत असे भक्त असतात महाराज. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांकरता धन पाठवलं त्यावेळेस तुकोबारायांच्या मुखातले शब्द आहेत, सोने रुपयामा मृतके समान, माणिक मोती पाषाण खडे जैसे. म्हणजे सोनं देखील त्यांना खड्या मातीसारखं वाटतं. इतके भगवंताचे भक्त उदार असतात महाराज. आणि ज्यांना ना आवडे जनधन माता पिता. माता पिता का आवडू नये? तुम्ही तर म्हणत असाल की महाराज माता पिता आवडायला पाहिजे, देवापेक्षाही श्रेष्ठ आपण माता पिताला मानतो. पण तरीही देखील कैकेयी सारखी जर माता असेल तर मुळीच आवडू नये, आणि हिरण्यकशिपू सारखा जर बाप असेल तर मुळीच आवडू नये. महाराज हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की निर्वाण गोविंद असे मागे पुढे. देव आपल्यासाठी भक्ताच्या किती मागे पुढे असतो ते आपल्याला याच्यातून पाहायला मिळेल. की ज्यावेळेस महाभारतामधला दृष्टांत पाहिला तर दुःशासन ज्यावेळेस द्रौपदीला भरसभेमध्ये ओढत घेऊन आला त्यावेळेस तिने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं ध्यान केलं. तर द्वारकेवरून जेवत्या ताटावरून माझा जगाचा मालक उठून हस्तिनापुरात आला आणि द्रौपदीचं रक्षण केलं. निर्वाण गोविंद असेची मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. तुकोबराय किती साह्य होतात. जर आपण जर आपले कर्म जर चांगले असेल तर देव आपल्याला साह्य झाल्याशिवाय राहणार नाही, आणि आपले कर्म जर वाईट असेल तर आपल्याला वाईट दृष्टीचं वाईट फळ आपल्याला भोगल्याशिवाय राहता येणार नाही. कारण की त्याचे वाईट कर्माचे फळ देवाला चुकले नाही, देवाच्या बापाला चुकले नाही, तर आपल्याला कसे चुकणार आहेत महाराज. कर्मे श्रीराम वनवासी गेला, कर्मे दशरथी वियोग मेला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवे. रामाला देखील कर्म चुकलं नाही. रामाला सुद्धा 14 वर्ष 28 दिवस वनवास भोगावा लागला. रावणाला सुद्धा रामाच्या चंद्रकृती बाणानं मारावं लागलं. रावण तर किती श्रीमंत होता. रावण एवढा श्रीमंत होता की महाराज रावणाच्या घरी पाणी भरण्याकरिता पवनदेव होते, झाडू मारण्याकरिता वरुणदेव होते, कपडे धुण्याकरिता अग्निदेव होते, सटवी पाय दाबण्याकरिता होती, 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या, आणि शनिदेवाच्या पाठीवरती पाय देऊन रावण सिंहासनावरती बसत होता. रावणाचं इतकी मोठी श्रीमंती असताना देखील सुद्धा रावणाला रामाच्या चंद्रकृती बाणानं मारावं लागलं महाराज. का म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. जर आपण जर एखाद्याचं जर चांगलं कर्म करत असेल आणि त्याच्या जर मध्ये आपण जर अडथळा आणत असेल, त्याच्या चांगल्या कर्माला आपण दोष लावत असेल, त्याला भय घालत असेल, तर तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, हातलिया भय नरका जाणे. तर आपण नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. हेच अभंगाच्या महाराज शेवटच्या चरणात सांगतात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. रामकृष्ण हरी. दादनकून जाऊन घ्या सेवेप्रती आपल्या. सचिन महाराज, आपण अत्यंत गोड, सोज्वळ आणि सात्विक कीर्तन सादर केलं. भगवंताचा हात आपल्या मस्तकावर नक्कीच आहे. आपण अभंगाला छान न्याय देण्याचा गोड असा प्रयत्न केला. सोपं करून सांगायचं तर असं म्हणता येईल की कीर्तनाची एक गोड सुरुवात तुम्ही या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलीत. वा 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 वा. सचिन महाराज यांनी खूपच सुंदर अभंग सोडवला. भक्त ऐसे जाणत जे देही उदास. खूप छान कीर्तन केलं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. खूप छान अर्थ सांगितला. महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करायचं ठरवलं दुःशासनाने, मला असं वाटतं पितामह भीष्माचार्य जर म्हटले असते, खबरदार दुःशासना, द्रौपदीच्या साडीला हात घालू नको, कदाचित हा प्रसंग टळला असता. पण ज्यावेळेस शहाणी माणसं गप बसतात त्यावेळेस नक्कीच मूर्ख लोकांचा सुळसुळाट होत असतो. म्हणून शहाण्या माणसाने नक्की भूमिका घेतल्या पाहिजेत या मताचं मला नक्की वाटतं दादा. म्हणून भूमिका ही फार महत्वाची आहे. हात नाही त्यांना, पण एक हात नसला तरी पांडुरंगाचा हात त्यांच्या पाठीशी आहे. आणि एक हात असून सुद्धा
एवढं सुंदर कीर्तन केलं म्हणून मी उभा राहून मला असं वाटतं दादा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवाव्यात. वा वा वा, क्या बात, क्या बात. तर माऊली, आता ती वेळ येऊन ठेपली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाचा वारीत मुक्काम होणार आहे आणि कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आहे. मी आजच्या सत्रातल्या आपल्या तिन्ही सेवेकऱ्यांना आमंत्रित करतो. हरिभक्तीपरायण किशोर महाराज, सचिन महाराज आणि श्रुतिकाताई यांचं. या. तर मंडळी, या भागात ज्यांची वारी अखंड पुढे राहणार आहेत ते आहेत किशोर महाराज आणि श्रुतिकाताई. आणि ज्या सेवेकऱ्याची वारी आज इथेच थांबली किंवा तिचा मुक्काम ठरला ते आहेत सचिन महाराज. त्यावर पताका घेऊन वैष्णव धर्मांची वारी अशीच अखंड चालू राहू द्या. रामकृष्ण हरी. चला चला कीर्तनाला चला अन चला चला. तर माऊली, आपल्या कीर्तन सेवेची वारी ही अशीच अखंड चालू राहणार आहे. तुम्ही पाहत राहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली पंढरीची वारी. एक मुखानं बोला राम कृष्ण हरी. चला 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 कीर्तनाला